अ वेरी वार्म वेलकम। आचार्य हजारी प्रसाद द्विवेदी जी का पांडित्य और उनका ललित निबंध हम आस्वादन कर रहे थे। नाखूनों के बढ़ने और उनके काटे जाने पर हजारी प्रसाद जी की राय। एक छोटी सी बच्ची द्वारा उछाला गया यह प्रश्न उन्हें बाध्य कर डालती है नाखूनों के बारे में गहनता से सोचने के लिए। वैसे मनुष्य राशि निर्ममता से नाखूनों को काट तो देते हैं, लेकिन इस विषय पर विचार ही नहीं करते कि आखिर ये नाखून बढ़ क्यों जाते हैं। नाखून काटने से मनुष्य की बर्बरता भला कम हुई है? इन सवालों से जूझते हुए निबंध आगे बढ़ता है। हजारी प्रसाद द्विवेदी जी कहते हैं, कुछ हजार साल पहले मनुष्य ने नाखून को सुकुमार विनोदों के लिए उपयोग में लाना शुरू किया था। वात्स्यायन के कामसूत्र से पता चलता है कि आज से 2000 वर्ष पहले का भारतवासी नाखूनों को जम के संवारता था। अब देखिए, हजारी प्रसाद द्विवेदी जी हर एक चीज़ में इतिहास से गवाही ढूंढते हैं। ये उनकी एक आदत है। उनका ज्ञान राशि का भंडार भी काफ़ी बड़ा था, विशाल था। इसलिए जिस विषय पर भी वे सोचते थे गहनता पूर्वक, उनका उदाहरण वे इतिहास में खोजते थे। और यहाँ भी देखिए, वात्स्यायन के कामसूत्र का जिक्र वो करते हैं और कहते हैं कि वात्स्यायन के कामसूत्र में ये उल्लेख किया गया है कि मनुष्य नाखून को सुकुमार विनोदों के लिए उपयोग करता था। आज से 2000 वर्ष पहले का भारतवासी नाखूनों को जम के संवारता था। तो उस समय नेल आर्ट हुआ करती थी भारत में। देखिए, 2000 वर्ष पहले ये नेल आर्ट, ये जो है, अभी तो मॉडर्न टेक्निक्स हैं। यहाँ तक कि फॉल्स नेल्स लगाने की भी ऑप्शंस हैं। लेकिन 2000 वर्ष पहले भारत में कामसूत्र के रचयिता वात्स्यायन जी ने उल्लेख किया है कि 2000 वर्ष पहले भारतवासियों में नाखूनों को जम के संवारने का शौक था। उनके काटने की कला काफ़ी मनोरंजक बताई गई है और नाखूनों को काफ़ी अलग अलग शेप में काटते थे। काफ़ी मनोरंजक बताई गई है। त्रिकोण, वर्तुलाकार, चंद्राकार, दंतुल आदि विविध आकृतियों के नाखून उन दिनों विलासी नागरिकों के न जाने किस काम आया करते थे। त्रिकोण, वर्तुलाकार, चंद्राकार, दंतुल आदि विविध आकृतियों के नाखून उन दिनों विलासी नागरिकों के न जाने किस काम आया करते थे। आश्चर्य होता है कि कोई त्रिकोण शेप में, ट्रायंगुलर शेप में, या फिर कोई वृत्ताकार में, सर्कुलर शेप में, चंद्रमा के आकार में, या फिर दांतों के शेप जैसे हमारे दांत होते हैं, दंतुल आकार में, इस प्रकार वो विलासी नागरिक नाखूनों को भला क्यों काटते थे, ये सोचकर आश्चर्य होता है। और काटते ही नहीं थे, उनको सिकतक और अलक्तक से यत्नपूर्वक रगड़ कर लाल और चिकना बनाया जाता था। अब देखिए, जो सिकतक है, मोम है, जो वैक्स होता है, और अलक्तक आलता होता है, जो रेड कलर होता है, जैसे डांस वगैरह में हम लगाते हैं हाथ में, उससे यत्नपूर्वक रगड़ कर लाल और चिकना बनाया जाता था नाखूनों को। तो उस समय नेल कटर तो हुआ नहीं करता होगा, लेकिन फिर भी वो लोग क्या करते थे, मोम से और आलता लगाकर उसे यत्नपूर्वक रगड़ कर और फिर कौन कौन से शेप में काटते थे, त्रिकोण, वर्तुलाकार, चंद्राकार, दंतुल आदि शेप्स में काट कर काफ़ी चिकना बनाया जाता था। गौड़ देश के लोग उन दिनों बड़े बड़े नखों को पसंद करते थे और दक्षिणात्य लोग छोटे नखों को। अब जोग्राफिकल भी डिफरेंस होता था। जो गौड़ देश है, जो बंगाल का एरिया है, वहाँ के लोग बड़े बड़े नाखून को पसंद करते थे
और दक्षिण के लोग, साउथ इंडियंस जो हैं, छोटे नखों को पसंद करते थे। अपनी अपनी रुचि है, देश की भी और काल की भी। देखिए, हजारी प्रसाद द्विवेदी जी ने इस पर इतना रिसर्च किया, इस छोटे से विषय पर। यही ललित निबंध की विशेषता है। एक छोटा सा विषय है नाखून, लेकिन उन्होंने ये भी रिसर्च किया कि साउथ इंडियंस छोटे नख पसंद करते थे और गौड़ देश के लोग बड़े बड़े नख पसंद करते थे। और कामसूत्र में उल्लेख किया गया है कि वात्स्यायन ने इसका उल्लेख किया है कि उस समय के भारतवासी काफ़ी यत्नपूर्वक अपने नाखूनों को अलग अलग शेप में काटते थे और उसे चिकना बनाने में भी वो काफ़ी यत्न करते थे। लेकिन समस्त अधोगामिनी वृत्तियों को और नीचे खींचने वाली वस्तुओं को भारतवर्ष ने मनुष्योचित बनाया है। यह बात चाहूँ भी तो भूल नहीं सकता। अब प्रसाद जी कहते हैं, हजारी प्रसाद द्विवेदी जी कहते हैं कि भारतवर्ष की एक विशेषता है कि समस्त अधोगामिनी वृत्तियाँ, मतलब कि जो प्रवृत्तियाँ हमें नीचा दिखाती हैं, नीचे की ओर ले जाती हैं, हमें श्रेष्ठता की ओर नहीं बल्कि और नीचे की ओर खींचती हैं, उन सभी वृत्तियों को और नीचे खींचने वाली वस्तुओं को भारतवर्ष ने मनुष्योचित बनाया है। ये भारतवर्ष की एक विशेषता कही जा सकती है कि जिन चीज़ों को अधोगामिनी वृत्तियाँ मानी जाती हैं, मतलब कि नीच प्रवृत्तियाँ मानी जाती हैं, उसे भी भारतवर्ष के लोग मनुष्योचित बना देते हैं। जैसे ये नाखून है, नाखूनों का बढ़ना और उनका हमारे शरीर में रहना मनुष्य की पशुता को याद दिलाती है, मनुष्य की बर्बरता, उसका वाइल्डरनेस, कि दूसरों पर आक्रमण करने की उसकी जो प्राकृतिक रूप से जो नाखून है वो उसके आक्रामक स्वभाव का द्योतक है। लेकिन देखिए, इतिहास साक्षी है कि 2000 साल पहले भारतवर्ष में इस प्रकार नाखूनों को संवारा जाता था। मानव शरीर का अध्ययन करने वाले प्राणी विज्ञानियों का निश्चित मत है कि मानव चित्त की भांति मानव शरीर में भी बहुत सी अभ्यासजन्य सहज वृत्तियाँ रह गई हैं। जो जूलॉजिकल स्टडी करते हैं, जो एनिमल स्टडी करते हैं और जो मानव शरीर का अध्ययन करते हैं, उन प्राणी वैज्ञानियों का निश्चित मत है, उनका अभिप्राय है, उनका मत है कि मानव चित्त की भांति, मानव के मन के समान ही शरीर में भी बहुत सी अभ्यासजन्य सहज वृत्तियाँ रह गई हैं। कई नेचुरल जो हमारे स्वभाव हैं हमारे मानस पटल में भी रह गई हैं और शरीर में भी। हम कहते हैं कि मानव इवॉल्व होकर आया है। साइंटिस्ट यही कहते हैं कि मनुष्य इवोल्यूशन के मुताबिक इस प्रकार हुआ है। लेकिन हमारे मन में, हमारे चित्त में और हमारे शरीर में भी बहुत सी ऐसी चीज़ें रह गई हैं जो सहज हैं, जो नेचुरल है। उसी में एक नाखून है। दीर्घ काल तक उनकी आवश्यकता रही है। अतएव शरीर ने अपने भीतर एक ऐसा गुण पैदा कर लिया है कि वे वृत्तियाँ अनायास ही और शरीर के अनजान में भी अपने आप काम करते हैं। ये नाखून हमारे लिए काफ़ी उपयोगी थे एक ज़माने में, तो इसलिए शरीर भी समझ गया है कि ये नेचुरली मानव को ये नाखून की ज़रूरत है और इसलिए जाने अनजाने में ये शरीर अपने आप काम करती है और शरीर ने ये गुण भी पैदा कर लिया है शायद कि ये जो नाखून है मानव की काम आएगी। इसीलिए आज भी ये बढ़ती जा रही है। नाखून का बढ़ना उसमें से एक है, केश का बढ़ना दूसरा है। अब देखिए कहाँ से कहाँ ले जाते हैं हजारी प्रसाद द्विवेदी जी
नाखून का बढ़ना इस प्रकार की एक प्रवृत्ति है। हमारे बालों का बढ़ना भी दूसरी प्रवृत्ति है। और दांत का दोबारा उठना तीसरा है। पलकों का गिरना चौथा है। देखिए ये सब नियमित रूप से होता है, होता आ रहा है। क्यों होता है? जैसे दांत, पहले हमारे दूध के दांत आते हैं, मिल्क टीथ, उसके गिरने के बाद दोबारा आता है। ऐसा नहीं कि दोबारा दांत आता ही नहीं। तो लेखक इसे यूँ कनेक्ट करते हैं कि एक दांत के गिरने के बाद भी मनुष्य को दांत की ज़रूरत रहती है, इसीलिए दोबारा दांत उठता है। उसी प्रकार नाखून भी, नाखून का बढ़ना भी उसमें एक है। पलकों का गिरना, जैसे हमारे आई लैशेस हैं उनका गिरना, उसके बाद फिर उगाते हैं पलकें। केश का बढ़ना। और असल में सहजात वृत्तियाँ अनजान की स्मृतियों को ही कहते हैं। ये जो सहजात वृत्तियाँ हैं, जो स्वाभाविक, जो हमारे स्वाभाविक रूप से हमें जो वृत्तियाँ उत्पन्न होती हैं, जो हमारे कैरेक्टरिस्टिक्स होते हैं, उसे अनजान की स्मृतियों को ही, और लेखक कहते हैं असल में सहजात वृत्तियाँ अनजान की स्मृतियों को ही कहते हैं। अनजान में ही ये उत्पन्न होते हैं। जैसे देखिए, आपको पता भी नहीं चलता कि केश कैसे कब बढ़ रहे हैं। उसी प्रकार नाखून का बढ़ना, पलकों का बढ़ना, दांत के सिवा बाकी तीनों तो हमको नोटिसेबल ही नहीं है कि कब ये बढ़ रहे हैं। तो ये सब सहजात वृत्तियाँ हैं, नेचुरल इंस्टिंक्ट के अनुसार ये बढ़ते हैं। हमारी भाषा में भी इसके उदाहरण मिलते हैं। अगर आदमी अपने शरीर की, मन की और वाक की अनायास घटने वाली वृत्तियों के विषय में विचार करें तो उसे अपनी वास्तविक प्रवृत्ति पहचानने में बहुत सहायता मिले। पर कौन सोचता है? सोचना तो क्या, उसे इतना भी पता नहीं चलता कि उसके भीतर नख बढ़ा लेने की जो सहजात वृत्ति है वह उसके पशुत्व का प्रमाण है। अब देखिए, अगर आदमी अपने शरीर की, मन की और वाक की अनायास घटने वाली वृत्तियों के विषय में विचार करें तो उसे अपनी वास्तविक प्रवृत्ति समझने में बहुत सहायता मिलती है। लेखक कहते हैं हमारे शरीर में, हमारे मन में, और हम जो शब्द, जिन शब्दों का प्रयोग करते हैं, उनकी अनायास ही घटने वाली प्रवृत्तियों के विषय में, जो नेचुरली घटती है हमारे शरीर में, हमारे मन में, और हमारे जो शब्द हैं जो हम बोलने में जिसका उपयोग करते हैं, इन पर अगर हम गहनता से अगर मनुष्य विचार करेगा तो हमें हमारी वास्तविक प्रवृत्ति समझने में काफ़ी सहायक सिद्ध होगी। लेकिन नहीं, मनुष्य कभी ये सोचता ही नहीं। हमारे मन में और हमारे शरीर में स्वाभाविक रूप से क्या क्या घट रही है, इसके बारे में कोई गहनता से सोचता ही नहीं। सोचना तो क्या, उसे इतना भी पता नहीं चलता कि उसके भीतर नख बढ़ा लेने की जो सहजात वृत्ति है वह उसके पशुत्व का प्रमाण है। देखिए, लेखक फिर अंडरलाइन करके कहते हैं कि वो ये सोचता नहीं है मनुष्य कि हमारे, ये देखिए ये सब नेचुरली बढ़ते हैं, बाल, केश वगैरह, लेकिन हम उस पर ज़्यादा ध्यान नहीं देते। लेकिन अगर ध्यान देता मनुष्य तो वो ये समझ जाता कि ये जो वृत्ति है, जो नेचुरल सहजात वृत्ति है, वो वास्तव में मनुष्य के भीतर छिपे पशुत्व का प्रमाण है, उसका एनिमल इंस्टिंक्ट का प्रमाण है। उन्हें काटने की जो प्रवृत्ति है वह उसकी मनुष्यता की निशानी है। देखिए, उसे काटना, नाखूनों का काटना मनुष्य की मनुष्यता की निशानी है। मेरे ख्याल से ये एक दो सेंटेंस इस पूरे एस्से में सबसे पते की है कि काटने की जो प्रवृत्ति है नाखूनों को, वो उसकी मनुष्यता की निशानी है। और यद्यपि पशुत्व के चिन्ह उसके भीतर रह गए हैं, पर वह पशुत्व को छोड़ चुका है। देखिए, चिन्ह रह गए हैं। हम चाहे
जितना भी पशु से मानव बनने की कोशिश करें, प्रकृति जो है पशुत्व के चिन्ह हमारे भीतर से पूर्ण रूप से कभी हटाती नहीं। यही लेखक कहना चाहते हैं कि पशुत्व का चिन्ह है ये नाखून। पशु बनकर वह आगे नहीं बढ़ सकता, उसे कोई और रास्ता खोजना चाहिए। अस्त्र बढ़ाने की प्रवृत्ति मनुष्यता की विरोधिनी है। मेरा मन पूछता है किस ओर, मनुष्य किस ओर बढ़ रहा है। अब देखिए, अस्त्र बढ़ाने की जो प्रवृत्ति है, जो हमारा राज्य करता है, जो हर राज्य करता है, जो हर राष्ट्र करता है, अपने अस्त्र बल को बढ़ाना। हमारे पूरे पर कैपिटा इनकम की इतनी फीसदी हम अस्त्रों पर लगाते हैं, न्यूक्लियर वेपन्स पर लगाते हैं। तो ये अस्त्र बढ़ाने की जो प्रवृत्ति है मनुष्यता की विरोधिनी है। लेखक कहते हैं पशु बनकर आगे बढ़ना है। इस प्रकार अस्त्र का देखिए, इस प्रकार पशु बनकर आगे नहीं बढ़ा जा सकता, मनुष्य को कोई और रास्ता खोजना चाहिए। लेखक कहते हैं अस्त्र बढ़ाने की प्रवृत्ति मनुष्यता की विरोधिनी है। मेरा मन पूछता है किस ओर, मनुष्य आखिर किस ओर बढ़ रहा है, पशुता की ओर या मनुष्यता की ओर। इतने साल गुजर गए हैं, आदि मानव से मानव बन गया है, जंगलों से नगरों और गांवों में बसना शुरू कर दिया है, लेकिन उसके भीतर की पशुता को अस्त्र बढ़ाने की जो प्रवृत्ति है, अगर वो उसे आज भी पोषित कर रहा है तो वो मानव कहाँ बन पा रहा है, वो तो पशुता की ओर ही जा रहा है। आखिर लेखक पूछते हैं मनुष्य किस ओर बढ़ रहा है, पशुता की ओर या मनुष्यता की ओर। अस्त्र बढ़ाने की और या अस्त्र काटने की ओर। हम अस्त्र बढ़ा रहे हैं या अस्त्र काट रहे हैं। मेरी निर्बोध बालिका ने मानो मनुष्य जाति से ही प्रश्न किया है, जानते हो नाखून क्यों बढ़ते हैं। मेरी निर्बोध बालिका ने एक छोटा सा सवाल यूं ही पूछ दिया होगा, लेकिन उस सवाल ने कितने ही प्रश्नों को उछाला है कि मनुष्य जाति से ही मानो वो प्रश्न पूछा जा रहा है कि क्या हे मनुष्य, तुम जानते हो नाखून क्यों बढ़ते हैं। यह हमारी पशुता के अवशेष हैं। देखो, ये नाखून हमारे अंदर छिपे पशुता के अवशेष हैं। मैं भी पूछता हूँ, जानते हो ये अस्त्र शस्त्र क्यों बढ़ रहे हैं। ये हमारी पशुता की निशानी है। हम अस्त्र और शस्त्र इतनी बड़ी मात्रा में क्यों बढ़ा रहे हैं, इसका उत्तर और कुछ नहीं है, ये हमारी पशुता की निशानी है। तो मेरी एक निर्बोध बालिका ने इस छोटे से प्रश्न को उछाला कि नाखून आखिर क्यों बढ़ते हैं, और मैं निश्चित रूप से इस निष्कर्ष पर पहुंचा हूँ कि ये जो नाखून हैं हमारी पशुता के अवशेष हैं, और ये जो अस्त्र शस्त्र हम बढ़ा रहे हैं ये हमारी पशुता की निशानी है। नाखूनों को काट कर मनुष्य जानवर से मनुष्य बनने की कोशिश करता है, लेकिन दूसरी तरफ अस्त्र और शस्त्र को बढ़ाकर वो आखिर क्या सिद्ध करना चाहता है। अस्त्र और शस्त्र क्यों बढ़ रहे हैं, ये हमारी पशुता की निशानी है। तो इस प्रकार एक छोटे से विषय को लेकर द्विवेदी जी तर्क वितर्क करते हैं, इतिहास से उदाहरण लेते हैं, कई ग्रंथों से उदाहरण लेते हैं, और अंत में निश्चित रूप से इस निष्कर्ष पर पहुंचते हैं कि जो नाखून है वो हमारी पशुता के अवशेष हैं, और जो हम अस्त्र और शस्त्र बढ़ाते जा रहे हैं ये हमारी पशुता की निशानी है।
अब चलते हैं इसके मलयालम वर्जन की ओर। ഹസാരി പ്രസാദ് ദ്വിവേദി ഈ എസ്സേ എഴുതുന്നതിൽ വളരെ ഫേമസ് ആയിട്ടുള്ളൊരു വ്യക്തിയാണ് ഹിന്ദി സാഹിത്യ ലോകത്ത്. പ്രത്യേകിച്ച് അദ്ദേഹത്തിൻ്റെ ലളിത് നിബന്ധ് ചെറിയ ചെറിയ വിഷയങ്ങൾ കൊണ്ട് വളരെ ഗഹനമായി വിശ്ലേഷണം ചെയ്ത് ഒരു കൺക്ലൂഷനിലെത്തുന്ന അദ്ദേഹത്തിൻ്റെ ഒരു സ്ഥിരം കാഴ്ചയാണ്. അദ്ദേഹത്തിൻ്റെ എസ്സേസിലെല്ലാം അത് ഉടനീളം അത് കാണാൻ കഴിയും. ഇവിടെയും അതുപോലെയാണ്. ഒരു ചെറിയ വിഷയമാണ് നഖങ്ങൾ എന്തുകൊണ്ട് വളരുന്നു എന്ന്. അതിനെ ഹിസ്റ്ററിയിൽ ഒരുപാട് അതിനെ ഇതിഹാസത്തിൽ നിന്ന് ഒരുപാട് ഉദാഹരണങ്ങളൊക്കെ കോട്ട് ചെയ്ത് അദ്ദേഹം ഈ ഒരു ചോദ്യം, അദ്ദേഹത്തിൻ്റെ മകൾ ചോദിച്ച ഒരു കൊച്ചുകുട്ടി ചോദിച്ചൊരു ചോദ്യം ഇത്രയും വലിയൊരു ഗഹനമായ ചിന്തയ്ക്ക് എടുക്കുകയാണ് അദ്ദേഹം. കാമസൂത്ര എന്ന വാത്സ്യായൻ്റെ ഗ്രന്ഥത്തിൽ പറയുന്നുണ്ട് പോലും, കുച്ച് ഹസാർ സാൽ പഹലെ മനുഷ്യനെ നാഖൂൻ को सुकुमार विनोदों के लिए उपयोग में लाना शुरू किया था. वात्स्यायन के काम सूत्र से पता चलता है कि आज से 2000 वर्ष पहले का भारतवासी नाखूनों को जम के संवारता था. ഇന്നേക്ക് 2000 വർഷം മുമ്പുള്ള കാര്യമാണ്. വാത്സ്യായൻ്റെ കാമസൂത്രത്തിൽ പറയുന്നുണ്ട്, ആ കാലഘട്ടത്തിൽ അന്നത്തെ അവിടുത്തെ ആൾക്കാർ ഈ നഖങ്ങളെ വളരെയധികം കെയർ ചെയ്ത് പല ഷേപ്പിലും സൈസിലുമൊക്കെ വെട്ടുമായിരുന്നു. ഉൻകെ കാട്ട്നെ കി കല കാഫി മനോരഞ്ജക് ബത്തായി ഗയി ഹെ. വളരെ ആർട്ടിസ്റ്റിക്കായിട്ടായിരുന്നു അവരത് വെട്ടുന്നത്. ത്രികോൺ, വർത്തുലാकार, चंद्राकार, दंतुल आदि विविध आकृतियों के नाखून उन दिनों विलासी नागरिकों के ना जाने किस काम आया करते थे. ഇങ്ങനെ ത്രികോണ ആകൃതിയിൽ, ചതുരാകൃതിയിൽ, വൃത്തത്തിൻ്റെ ആകൃതിയിൽ, ചന്ദ്രൻ്റെ ഷേപ്പിൽ, പല്ലിൻ്റെ ഷേപ്പിൽ, ദന്തുൽ, അങ്ങനെ പല ഷേപ്പിലും നഖങ്ങൾ എന്തിനായിരുന്നോ എന്തോ അന്നത്തെ നഗരവാസികൾ അങ്ങനെ ചെയ്തിരുന്നത്. മനസ്സിലാവുന്നില്ല, പക്ഷേ കാമസൂത്രത്തിൽ അത് പറയുന്നുണ്ട്. ഉൻകോ സിക് തക് और अलग तक से यत्नपूर्वक रगड़ कर लाल और चिकना बनाया जाता था. അത് മാത്രമല്ല, ഇങ്ങനെ പല ഷേപ്പിൽ വളരെ അട്രാക്റ്റീവായിട്ടുള്ള ഷേപ്പുകളിൽ മുറിച്ചിട്ട് നഖങ്ങൾക്ക്, പിന്നെ അവർ ഈ മോമെന്ന് പറയുമ്പം വാക്സ്, മെഴുക്, അതുകൊണ്ടും, പിന്നെ ആൽത്ത നമ്മൾ ഡാൻസൊക്കെ ചെയ്യുമ്പം കയ്യിൽ പുരട്ടാറില്ല, റെഡ് കളറിൽ, അതുകൊണ്ട് ഇവരിങ്ങനെ റബ്ബ് ചെയ്തിട്ട് ആ നഖങ്ങൾക്ക് നല്ല സോഫ്റ്റ്നെസ് കൊടുക്കുമായിരുന്നു. गौड़ देश के लोग उन दिनों बड़े बड़े नखों को पसंद करते थे और ദക്ഷിണാത്യ लोग छोटे नखों को. നോക്കൂ എവിടെയൊക്കെയാണ് ഇദ്ദേഹം ഇതിനെപ്പറ്റി അന്വേഷിച്ചിരിക്കുന്നത്. ഒരുപാട് ഹിസ്റ്ററി റീഡ് ചെയ്തിട്ടാണ് ഈ നഖങ്ങളെപ്പറ്റി തന്നെ ഉള്ള പ്രതിപാദിച്ചിരിക്കുന്ന ഗ്രന്ഥങ്ങളൊക്കെ വായിച്ചിട്ട് ഇദ്ദേഹം മനസ്സിലാക്കിയത്, ഈ ഗൗഡദേശ് എന്ന് വെച്ചാൽ ഈ ബംഗാൾ ഏരിയയിലെ ആൾക്കാർ വലിയ വലിയ നഖങ്ങളാണ് ഇഷ്ടപ്പെടുന്നത് പൊതുവേ. സൗത്ത് ഇന്ത്യയിലെ ദക്ഷിണാത്യ ആൾക്കാർ നഖങ്ങളെല്ലാം ഷോർട്ടായിട്ട് വെക്കാനാണ് താല്പര്യപ്പെടുന്നത്. അപ്നി അപ്നി രുചി ഹെ ദേശ് കി ഭി ഓർ കാൽ കി ഭി. ഓരോ രാജ്യങ്ങൾക്ക് ഓരോ കാലഘട്ടത്തിൽ ഓരോരോ ഇൻട്രസ്റ്റ് എന്നേ പറയാൻ നോക്കൂ. लेकिन समस्त अधोगामिनी वृत्तियों को और नीचे खींचने वाली वस्तुओं को भारतवर्ष ने मनुष्योचित बनाया है. यह बात चाहूँ भी तो भूल नहीं सकता. പക്ഷെ ഒരു കാര്യമുണ്ട്, എല്ലാ അധോഗാമിനി വൃത്തി എന്ന് വെച്ചാൽ വളരെ നീചമായ, നമ്മളെ താഴേക്ക് അധപതനത്തിലേക്ക് വലിക്കുന്ന ഓരോ സ്വഭാവങ്ങളും, അതിനെ ഭാരത് വർഷിനെ മനുഷ്യോചിത് ബനായ. ഇന്ത്യയിൽ അത് കാണപ്പെടുന്നത് അതിനെയും കൂടെ ഗ്ലോറിഫൈ ചെയ്യുന്ന, മനുഷ്യർക്ക് ഉപകാരപ്രദമാകുന്ന രീതിയിലാണ് ഇന്ത്യൻ കൾച്ചർ അങ്ങനെ അതിനെ ഹൈലൈറ്റ് ചെയ്തിരിക്കുന്നത്. എന്ന് വെച്ചാൽ ഇപ്പം നഖങ്ങളുടെ കാര്യം തന്നെ പറയാം. അതിനെ വെട്ടിക്കളയേണ്ട ഒരു സാധനം വെട്ടുന്നതിന് പകരം അതിനെ പല ഷേപ്പിലാക്കി പല കളറൊക്കെ അടിച്ച് അതിനെയും മനുഷ്യന് ഇഷ്ടപ്പെടുന്ന രീതിയിലാക്കാൻ ഈ ഭാരത് വർഷിനൊരു പ്രത്യേക കഴിവുണ്ട്.
ഇത് മറക്കാനൊക്കത്തില്ല. मानव शरीर का अध्ययन करने वाले प्राणी विज्ञानियों का निश्चित मत है कि मानव चित्त की भांति मानव शरीर में भी बहुत सी अभ्यासजन्य सहज वृत्तियाँ रह गई हैं. ഈ ഹ്യൂമൻ ബോഡി സ്റ്റഡി ചെയ്യുന്ന ഈ സയൻറ്റിസ്റ്റുകൾക്കൊക്കെ അവരുടെയൊക്കെ അഭിപ്രായം മാനവ് ചിത്ത്, മനുഷ്യൻ്റെ മനസ്സിനെ പോലെ തന്നെ മനുഷ്യൻ്റെ ശരീരത്തിലും അഭ്യാസജന്യ സഹജ് വൃത്തിയാ രഹ ഗയി ഹെ. നമ്മൾ നാച്ചുറലി നമ്മുടെ പ്രാക്ടീസ് ചെയ്ത് വരുന്ന ചില സ്വഭാവങ്ങൾ അത് മാറത്തില്ല, അതുണ്ട്, നമ്മുടെ മനസ്സിലുമുണ്ട് ശരീരത്തിലുമുണ്ട്. അതാണ് നമ്മുടെ ബോഡി സ്റ്റഡി ചെയ്യുന്ന സയൻറ്റിസ്റ്റുകളുടെ അഭിപ്രായം. ദീർഘകാൽ തക് ഉൻകി ആവശ്യകത രഹി ഹെ. ഈ വൃത്തിയ, ഈ സ്വഭാവങ്ങൾ, സഹജ് വൃത്തിയ, നമ്മൾ നാച്ചുറൽ സ്വഭാവങ്ങൾ ദീർഘകാലമായിട്ട് നമ്മൾ ഉപയോഗിച്ചുകൊണ്ടിരുന്നുകൊണ്ട് അതിപ്പോഴും നമ്മുടെ ശരീരത്തിലുണ്ട്. अतएव शरीर ने अपने भीतर एक ऐसा गुण पैदा कर लिया है कि वे वृत्तियाँ अनायास ही और शरीर के अनजान में भी अपने आप काम करती हैं. അതുകൊണ്ട് ശരീരവും അതിനോട് അഡാപ്റ്റ് ആയിട്ടുണ്ട്. उसने एक ऐसा गुण पैदा कर लिया है कि वे वृत्तियाँ अनायास ही और शरीर के अनजान में भी अपने आप काम करें. വളരെ സ്വാഭാവികമായി നമ്മുടെ ശരീരം പോലും അറിയാതെ ഈ പ്രവൃത്തികൾ നമ്മുടെ ഉള്ളിൽ ഇങ്ങനെ നടന്നുകൊണ്ടിരിക്കും. സയൻറ്റിസ്റ്റുകൾ പറയുന്നത് ഈ ദീർഘകാലം വരെ ഇത് നമുക്കൊരു യൂസ്ഫുൾ പ്രോഡക്റ്റ് ആയിരുന്നു ഈ നഖം. എക്സാമ്പിളായിട്ട് പറയുകയാണ് നഖം. അതുകൊണ്ട് തന്നെ അതിപ്പോൾ നമുക്ക് യൂസ് ഇല്ല എങ്കിലും അത് നമുക്കിങ്ങനെ നമ്മൾ അറിഞ്ഞോ അറിയാതെയോ അത് നമ്മുടെ ഉള്ളിൽ നടന്നുകൊണ്ടേ ഇരിക്കും. नाखून का बढ़ना उसमें से एक है, केश का बढ़ना दूसरा है, दांत का दोबारा उठना तीसरा है, പൽക്കോं का गिरना चौथा है. അപ്പം നോക്കി എവിടെ നിന്ന് എവിടം വരെ പോകുന്നു. നഖത്തിൻ്റെ കാര്യം ചർച്ച ചെയ്ത് ഈ പല്ല്, നമ്മുടെ പാൽപ്പല്ല് വന്നു പോകുന്നതും ഇതേപോലെ ഒരു പ്രവൃത്തിയാണ്. മുടി വളരുന്നതും, കൊഴിഞ്ഞു പോകുന്ന മുടി പിന്നെയും വളർന്നു വരുന്നതും, അതുപോലെ നമ്മുടെ ഐലാഷസ്, പൽക്കോം, അത് വീണ് കഴിഞ്ഞ് പിന്നെയും അവിടെ കിളിച്ചു വരുന്നതും നമ്മളറിഞ്ഞോ അറിയാതെ തന്നെ ഇത് നടക്കുന്ന പ്രവൃത്തികളാണ്. ഇതെല്ലാം നമ്മുടെ ശരീരത്ത് ഒരിക്കൽ നടന്നതുകൊണ്ട് അതിപ്പോഴും നമ്മുടെ ശരീരത്തിൽ ഈ പ്രവൃത്തികൾ നടന്നുകൊണ്ടേ ഇരിക്കുന്നു. और असल में सहजात वृत्तियाँ अनजान की स्मृतियों को ही कहते हैं. സഹജാത് വൃത്തിയ അല്ലെങ്കിൽ സ്വാഭാവികമായ സ്വഭാവങ്ങൾ അത് അഞ്ചാൻ കി സ്മൃതിയും കൊയ്ക്ക്, നമ്മൾ അറിഞ്ഞോ അറിയാതെയോ നമ്മുടെ ഓർമ്മയിലുള്ള ഒരു പ്രവൃത്തികൾ തന്നെയാണത്. ഹമാരി ഭാഷാ में भी इसके उदाहरण मिलते हैं. अगर आदमी अपने शरीर की, मन की और वाक की अनायास घटने वाली वृत्तियों के विषय में विचार करें तो उसे अपनी वास्तविक प्रवृत्ति पहचानने में बहुत സഹായത मिले. മനുഷ്യനൊന്ന് അല്പം ഗഹനമായി ചിന്തിച്ച് താൻ ഉപയോഗിക്കുന്ന ഭാഷ, തൻ്റെ ശരീരം, തൻ്റെ മനസ്സ്, ഇതിലെല്ലാം നടക്കുന്ന ചില കാര്യങ്ങളെ പറ്റി ഒന്ന് ചിന്തിച്ചാൽ മതി. മനുഷ്യന് തൻ്റെ കാര്യങ്ങൾ കൂടുതൽ ഗഹനമായി മനസ്സിലാവും. उसे अपनी वास्तविक प्रवृत्ति समझने में സഹായത मिलती है. തൻ്റെ തനി സ്വഭാവം എന്താണെന്ന് അറിയാൻ മനുഷ്യൻ തൻ്റെ മനസ്സിലോട്ട്, തൻ്റെ ശരീരത്തിലോട്ട് ഒന്ന് തിരിഞ്ഞു നോക്കിയാൽ മതി. पर कौन सोचता है, പക്ഷെ ആരും അങ്ങനെ ചിന്തിക്കാറില്ല. सोचना तो क्या, उसे इतना भी पता नहीं चलता कि उसके भीतर नख बढ़ा लेने की जो सहजात वृत्ति है वह उसके पशुत्व का प्रमाण है. ഇതാണ് ഇതിലെ വളരെ കാതലായ ഒരു സെൻറ്റൻസ് ഈ ഹോൾ എസ്സേയിൽ. മനുഷ്യൻ്റെ ശരീരത്തിലും മനസ്സിലും നടക്കുന്ന ഓരോ കാര്യങ്ങൾ, നാച്ചുറലായിട്ട് ഉദിക്കുന്ന ഓരോ കാര്യങ്ങൾ ഒരിക്കലും അതിനെപ്പറ്റി ഗഹനമായി ചിന്തിക്കാറില്ല. ചിന്തിച്ചാൽ അയാൾക്ക് മനസ്സിലാവും ഈ നഖം വളരുന്നത് നമ്മുടെ ഒരു സ്വാഭാവികമായ സഹജാത് വൃത്തിയാണ്, ഒരു നാച്ചുറൽ ഇൻസ്റ്റിങ്ക്റ്റാണ്, നാച്ചുറലായിട്ട് നടക്കുന്ന ഒരു പ്രവൃത്തിയാണ്. അത് നമ്മുടെ പശുത്വക പ്രമാണ, നമ്മുടെ ഉള്ളിൽ ഒരു മൃഗമുണ്ട്, നമ്മുടെ ഉള്ളിലൊരു മൃഗത്തിൻ്റേതായ പ്രവൃത്തിയുണ്ട്
ഈ നഖവും ശിഖവും കൊണ്ടൊക്കെ പല്ലും കൊണ്ടൊക്കെ കടിച്ചു മാന്തുന്ന മൃഗത്തിൻ്റെ ഒരു അംശം നമ്മുടെ ഉള്ളിലുണ്ട് എന്ന് തെളിയിക്കുന്ന ഒരു കാര്യമാണ് ഈ നഖം. ഉन्हें काटने की जो प्रवृत्ति है वह उसकी मनुष्यता की निशानी है. ഈ നഖത്തിനെ നമ്മൾ വെട്ടുന്നത് ആ നമ്മുടെ ഉള്ളിലെ മൃഗത്തിനെ ടേം ചെയ്ത് വരുതിക്ക് നിർത്താൻ വേണ്ടിയാണ്. ആ പശുത്വം മാറ്റി മനുഷ്യത്വം കൊണ്ടുവരാൻ വേണ്ടിയാണ് നമ്മൾ ഈ നഖങ്ങളെ വെട്ടുന്നത്. उन्हें काटने की जो प्रवृत्ति है वह उसकी मनुष्यता की निशानी है. और यद्यपि पशुत्व के चिन्ह उसके भीतर रह गए हैं पर वह पशुत्व को छोड़ चुका है. പശു ബൻകർ വഹ ആകെ നഹീ ബഡ് സക്ത. ഒരു മൃഗമായിട്ട് മനുഷ്യർക്ക് ഒരിക്കലും മുന്നോട്ട് പോകാൻ ഒക്കത്തില്ല. ഉസെ കോയി ഓർ രാസ്ത ഖോജന ചാഹിയെ. അസ്ത്ര ബഢാനെ കി പ്രവൃത്തി മനുഷ്യതാ കി വിരോധിനി ഹെ. അപ്പോൾ പറഞ്ഞ് മനുഷ്യൻ അസ്ത്രങ്ങൾ ശേഖരിക്കുന്ന, നമ്മളിപ്പോൾ ഓരോ രാജ്യവും ഓരോ രാഷ്ട്രവും തൻ്റെ ബലം നമ്മുടെ നെയ്ബറിങ് കൺട്രീസിനോടായാലും മറ്റ് ലോകരാജ്യങ്ങളോടായാലും നമ്മുടെ സമ്പത്തിൻ്റെ ഒരു നല്ല പങ്ക് നമ്മുടെ രാജ്യം ആയുധ ശേഖരണത്തിലാണ് ചെലവഴിക്കുന്നത്. ഹസാരി പ്രസാദ് ദ്വിവേദിജി പറയുന്നത് അസ്ത്ര ബഢാനെ കി പ്രവൃത്തി മനുഷ്യതാ കി വിരോധിനി ഹെ. ഇത് വാസ്തവത്തിൽ ഹ്യൂമാനിറ്റിക്ക് എതിരെയുള്ളൊരു കാര്യമാണ്. നമ്മൾ ഈ അസ്ത്രങ്ങൾ ഇങ്ങനെ ശേഖരിച്ച് അതിൻ്റെ അസ്ത്രബലം, നമ്മൾ ന്യൂക്ലിയർ പവർ, നമ്മൾ ആറ്റം ബോംബ്സ്, നമ്മൾ പല പല പരീക്ഷണങ്ങളും മിസൈൽസ് ഇതെല്ലാം ശേഖരിക്കുന്നത് വാസ്തവത്തിൽ ഹ്യൂമാനിറ്റിയുടെ എതിരെയുള്ള ഒരു കാര്യമാണ്. മേരാ മൻ പൂച്ച്താ ഹെ കിസ് ഓർ മനുഷ്യ കിസ് ഓർ ബഡ് റഹാ ഹെ. എൻ്റെ മനസ്സ് ചോദിക്കുന്നത്, ആഫ്റ്റർ ഓൾ മനുഷ്യൻ എങ്ങോട്ടാണ് പോകുന്നത്? മനുഷ്യൻ പുരോഗമിച്ച് വാസ്തവത്തിൽ എങ്ങോട്ടാണ് ഈ മനുഷ്യൻ്റെ പോക്ക്? പശുതാക്കിയോർ യാ മനുഷ്യതാക്കിയോർ. ആനിമൽ ആകാനാണോ മനുഷ്യൻ ഉദ്ദേശിക്കുന്നത്, അതോ മനുഷ്യനാവാനാണോ? പശുതാക്കിയോർ മൃഗമാവാനാണോ മനുഷ്യൻ ശ്രമിക്കേണ്ടത്, അതോ മനുഷ്യനാകാനാണ്? അസ്ത്ര ബഢാനെ കി ഓർ യാ അസ്ത്ര കാട്ട്നെ കി ഓർ. ശസ്ത്ര ഇതെല്ലാം കളക്ട് ചെയ്ത് പിന്നെയും മനുഷ്യരാശിക്ക് ദോഷം വരുത്തുന്ന രീതിയിലുള്ള ആയുധങ്ങൾ ഉണ്ടാക്കാനാണോ, അതോ അസ്ത്ര കാട്ട്നെ കി ഓർ നമ്മൾ ഈ ആയുധങ്ങൾ ഇല്ലാതാക്കാനാണോ നമ്മൾ ശ്രമിക്കേണ്ടത്? मेरी निर्बोध बालिका ने मानो मनुष्य जाति से ही प्रश्न किया है. जानते हो नाखून क्यों बढ़ते हैं? എൻ്റെ ആ നിർബോധ് ബാലിക ഒന്നും ഉദ്ദേശിച്ച് ചോദിച്ച ചോദ്യമല്ല. ആ കൊച്ചുകുട്ടി ചോദിച്ച ചോദ്യം വളരെ നിഷ്കളങ്കമായിട്ടൊരു യാദൃശ്യമായിട്ട് ചോദിച്ച ചോദ്യമാണ്. പക്ഷെ ആ ചോദ്യം മനുഷ്യജാതി സഹി പ്രശ്ന ഹെ. മനുഷ്യവർഗത്തിനോട് ചോദിച്ചൊരു ചോദ്യം പോലെയാണ് എനിക്ക് തോന്നുന്നത്. ജാൻതേ ഹോ നാഖൂൻ ക്യോं बढ़ते हैं? यह हमारी पशुता के അവശേഷ് ഹെ. ഇതും ഒരു ഇമ്പോർട്ടൻറ്റ് സെൻറ്റൻസ് ആണ്. നഖം നമ്മുടെ ഉള്ളിൽ മൃഗമുണ്ട് എന്ന് നമ്മളെ ഓർമ്മപ്പെടുത്തുന്ന ഒരു കാര്യമാണ് ഈ നഖം. ജാൻതേ ഹോ നാഖൂൻ ക്യോं बढ़ते हैं? यह हमारी पशुता के अवशेष हैं. मैं भी पूछता हूँ, जानते हो ये अस्त्र शस्त्र क्यों बढ़ रहे हैं? ये हमारी पशुता की निशानी है. എൻ്റെ ഒരു കൊച്ചുകുട്ടി ചോദിച്ച ചോദ്യം നഖം എന്തുകൊണ്ട് വളരുന്നു? അതിന് ഉത്തരം ഞാൻ കണ്ടെത്തിയത് നഖം മൃഗത്തിൻ്റെ ഒരു നഖം നമ്മുടെ ഉള്ളിൽ മൃഗമുണ്ട് എന്നുള്ള ഒരു ഓർമ്മപ്പെടുത്തലാണ്. അപ്പം ഞാനിനി ഒരു ചോദ്യം ചോദിക്കുകയാണ് ആ ക്വസ്റ്റ്യനെ ബേസ് ചെയ്ത്. അസ്ത്രശസ്ത്ര ക്യോं बढ़ रहे हैं? നമ്മൾ എന്തുകൊണ്ട് ഇത്രയധികം ഇമ്പോർട്ടൻസ് അസ്ത്രശസ്ത്രത്തിന് കൊടുക്കുന്നു? അതിൻ്റെ ഉത്തരം എന്താണ് ഞാൻ കണ്ടെത്തുന്നത്? യേ ഹമാരി പശുതാ കി നിശാനി ഹെ. നമ്മുടെ ഉള്ളിലുള്ള മൃഗത്തിൻ്റെ ഒരു അടയാളമാണ് ഇത്രയധികം ക്വാണ്ടിറ്റിയിൽ നമ്മൾ അസ്ത്രങ്ങൾ ശേഖരിക്കുന്നത്. അപ്പോൾ ഒരു ചെറിയ
ചോദ്യത്തിലൂടെ ചിന്തിച്ച് ഹസാരി പ്രസാദ് ദ്വിവേദി ഈ ഒരു കൺക്ലൂഷനിലെത്തുവാണ്. നഖം നമ്മുടെ ഉള്ളിലെ മൃഗത്തിൻ്റെ ഒരു പ്രതീകമാണെങ്കിൽ നമ്മൾ ഇപ്പോൾ അസ്ത്രങ്ങൾ വാരിക്കൂട്ടുന്നത് നമ്മുടെ ഉള്ളിലെ മൃഗത്വം പുറത്ത് കാട്ടാനാണ്. ഇപ്പോൾ ചുരുക്കം പറഞ്ഞാൽ ഒരു നോൺ വയലൻസിലേക്കുള്ള ഒരു സന്ദേശം കൂടിയാണ് ഈ ഒരു എസ്സേ. നഖത്തിനെ വെട്ടിമാറ്റുമ്പം മനുഷ്യൻ കൂടുതൽ മൃഗത്തിൽ നിന്ന് മനുഷ്യരായി മാറുന്നു. അപ്പോൾ അതുപോലെ തന്നെ അസ്ത്രങ്ങൾ ശേഖരിച്ചിട്ട് മനുഷ്യനാവുന്നില്ല, മൃഗമാവുകയാണ്. അതുകൊണ്ട് ഈ ലോകത്തിനൊരു സമാധാനത്തിൻ്റെ സന്ദേശവും കൂടിയാണ് ഈ എസ്സേ. അസ്ത്രം ശേഖരിക്കുന്നത് ഒരിക്കലും മനുഷ്യത്വപരമായ ഒരു കാര്യമല്ല, ഹ്യൂമാനിറ്റിക്ക് നിരക്കാത്തൊരു കാര്യമാണെന്ന് കൂടി ഹസാരി പ്രസാദ് ദ്വിവേദി പറയാതെ പറയുകയാണ്. നമുക്കിതിൻ്റെ ബാക്കി പോർഷൻ അടുത്ത അപ്ലോഡിങ്ങിൽ കാണാം. അതുവരേക്കും നന്ദി, നമസ്കാരം.